मी पहिल्यांदाच प्लेटलेट्स डोनेट केलेत. रक्त तर बऱ्याचदा डोनेट केलं होतं, पण पहिल्यांदाच प्लेटलेट्स डोनेट केलेत आणि याला चक्क 1.5 तास लागला. तसं रक्त डोनेट करायला 15-20 मिनिट लागतात, पण याला जवळपास 1.25 ते 1.5 तास लागला. कारण काय, इथं रक्त बाहेर काढल्या जातो आणि त्या रक्तामधून जी मशीन तुम्हाला दिसत आहे त्या मशीनद्वारे प्लेटलेट्स वेगळे होतात आणि रक्त जो आहे तो परत आपल्या बॉडीमध्ये टाकला जातो. आणि हे थोडं स्टेप बाय स्टेप होतात. म्हणजे थोडा रक्त निघणार, त्यातून प्लेटलेट्स वेगळे होतील आणि परत तोच रक्त थोडा रक्त बॉडीमध्ये जातो. मग परत दुसऱ्या स्लॉटमध्ये परत थोडा रक्त निघणार, त्यातून परत प्लेटलेट्स वेगळे केले जाणार आणि परत बॉडीमध्ये तो टाकला जातो. आणि ही प्रोसेस कंटिन्यू सुरू राहते. आता यामध्ये ना मध्ये म्हणजे एक इंटरेस्टिंग बाब मला माहीत झाली की मध्ये मला तिथं कॅल्शियमचे टॅबलेट्स ते द्यायचे. क्युरिओसिटीमुळे मी त्यांना विचारलं की हे कॅल्शियमचे टॅबलेट्स का दिल्या जातं. तर बघा की आपल्या बॉडीमध्ये हेपॅरिन नावाचं अँटीकोॲग्युलंट आहे. म्हणजे जे आपल्या बॉडीमध्ये रक्त आहे ना ते गोठू देत नाही. पण बॉडीच्या बाहेर नेमकं काय आहे, ज्यावेळेस हा रक्त त्या मशीनमध्ये जात आहे त्यावेळेस काय आहे, तर तिथं आहे सोडियम सिट्रेट नावाचा अँटीकोॲग्युलंट आहे. हा सोडियम सिट्रेट आपल्या रक्तातील कॅल्शियमसोबत बाइंड करतो आणि ज्यावेळेस रक्त बॉडीमध्ये परत जातो तर कॅल्शियमसोबत बाइंड करेल आणि आपल्या बॉडीतील कॅल्शियमचं प्रमाण कमी होणार, जो फ्री कॅल्शियम आहे. आणि यामुळे लिप्समध्ये थोडं टिंगलिंग व्हायचं मला, किंवा मसल क्रॅम्प्स आहेत ते येण्याची शक्यता असतात. आणि हा जो कमी झालेला कॅल्शियम आहे किंवा जे फ्री कॅल्शियमचा प्रमाण होता तो हळूहळू कमी होत जाणार आणि तो नॉर्मल व्हायला पाहिजे म्हणून बाहेरून जे च्युएबल टॅबलेट्स असतात कॅल्शियमचे ते दिल्या जायचे. तर हे एक इंटरेस्टिंग बाब मला तिथं माहीत झाली. आता हा जर मुद्दा इंटरेस्टिंग तुम्हाला पण वाटला असेल तर चॅटबॉक्समध्ये नक्की टाका, जे एक्झाम ओरिएंटेड आहे. प्लेटलेट्सचे मुख्य कार्य काय आणि एक मुख्य रोग होतो जो डास चावल्यामुळे होतो, ज्यामध्ये प्लेटलेट्सचं प्रमाण भरपूर कमी होण्याची शक्यता असते आणि मग रक्तस्राव आहे तो होण्याची शक्यता असते.